आता पाहूया पाऊस पाण्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। आज नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापुरात ऑरेंज अलर्ट जारी। मुंबई, सिंधुदुर्गासह संपूर्ण विदर्भात येलो अलर्ट, तर उर्वरित जिल्ह्यात ग्रीन अलर्ट। कोकण किनारपट्टी लगत समुद्रात उसळलेल्या 4.5 मीटरच्या उंच लाटा, मानवी वस्तीपर्यंत समुद्राच्या लाटा। रत्नागिरी जिल्ह्यात दापोली, रत्नागिरी, राजापूर, गुहागर येथे लाटा उसळल्या। नाशिकमध्ये गोदाघाट परिसरात पाणी ओसरलं, दुतोंड्या मारुतीच्या पायाजवळ पाणी। आज आणि उद्या नाशिकला ऑरेंज अलर्ट, प्रशासन अलर्ट मोडवर। गडचिरोलीत 2 दिवसांपासून पावसाची हजेरी, पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण, पेरणीची लगबग। जलपर्णी वाहून गेल्यानं नाशिकच्या निफाडमधील चांदोरीमध्ये गोदावरी नदीने घेतला मोकळा श्वास। चांदोरीमधील गोदावरी नदीपात्रात पसरलं होतं जलपर्णीचं साम्राज्य। कोल्हापुरात मुसळधार पाऊस, कृष्णा पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ। इचलकरंजी शहरातील कर्नाटक महाराष्ट्राला जोडणाऱ्या पंचगंगा नदीवरील लहान पूल वाहतुकीसाठी बंद। नंदुरबार जिल्ह्यात होत असलेल्या संततधार पावसामुळे अक्कलकुवा शहर परिसरातील रस्त्यांना नदीचं स्वरूप। शहरातील फळी, जामिया, चौफुली येथे असलेल्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचल्याने सर्वांची तारंबळ। आता पाहूया राज्यभरात कुठे धरणं, तलाव ओव्हरफ्लो झालेले आहेत त्याचा आढावा घेणाऱ्या टॉप 9 बातम्या। रत्नागिरी जिल्ह्यातील 29 धरणं 100% भरली। शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब, तर उर्वरित 28 धरणांमध्ये 50% पेक्षा जास्त पाणीसाठा। जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 2 दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडले। धरणातून 2578 क्युसेकने विसर्ग सुरू। धरणात सध्या 67% जलसाठा। पुण्याच्या खेड आणि शिरूरच्या आरळा नदीवरील कळमोडी धरण ओव्हरफ्लो। धरणातून नदीपात्रात 2000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू। उजनी आणि वीर धरणातून भीमा नदीपात्रात 59,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। भीमा नदी दुथडी भरून वाहू लागली। पंढरपूर तालुक्यातील नदीपात्रावर असलेल्या कोल्हापुरी पद्धतीचे 8 बंधारे वाहतुकीसाठी बंद। पंढरपुरातील पुंडलिक मंदिरासह अन्य छोटी मंदिरं पाण्याखाली। रुसियावाडीतील कृष्णा नदीचं पाणी पातळी वाढली। धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यानं नदीच्या पाणी पातळीत तब्बल 5 फुटांची वाढ। रुसियावाडीतील दत्त मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी शिरलं। कोल्हापुरातील कळंबा तलाव ओव्हरफ्लो। 4 दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे तलाव पूर्ण क्षमतेने भरला। तलावाच्या सांडव्यातून पाणी वाहायला सुरुवात। नाशिकमध्ये वेळेआधीच पावसाने हजेरी लावल्याने जलसाठ्यांमध्ये मोठी वाढ। नाशिक जिल्ह्यातील धरण मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 41% अधिक भरलं। साताऱ्याच्या पाटण तालुक्यात पावसाची संततधार सुरूच। पाटण तालुक्यातील चाफळचे उत्तरमांड धरण भरलं। धरणातून पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे निर्देश।